आज मंगळवार आहे मित्रांनो। आज महालक्ष्मी डेअरी फार्मच्या माध्यमातून जो व्हिडिओ पाहणार आहात तो तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या विक्रीसाठी आलेल्या गाई कोणत्या जातीच्या आहे, त्याच्या किमती किती आहे आणि दूध देण्याची क्षमता किती आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लोणी खुर्द जनावरे बाजार हा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हा बाजार आहे। लोणी खुर्द जनावरे बाजार अशी त्याची ओळख आहे। या बाजारमधून आपणाला वेगवेगळ्या क्वालिटीच्या गाई या ठिकाणी आपणाला पाहायला मिळणार आहेत। आपण पाहत असलेल्या गाई ह्या सरासरी 20 लिटर 25 लिटर 30 लिटर दूध देण्याच्या क्षमता असलेल्या गाई आहेत। यांच्या किमतीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ह्या गाई दिसत असलेल्या ह्या सरासरी 18 लिटर ते 20 लिटरच्या दरम्यानच्या दूध देण्याची मिल्क कॅपॅसिटी असलेल्या गाई आहेत। यांची किंमत सरासरी ही 65-70 हजाराच्या दरम्यान असते। त्याचबरोबर यांचं वेत हे तिसरं वेताच्या आहेत। वेताला सुद्धा तिसरे आहेत, प्युअर एचएफ क्वालिटीचे आहेत। आपण ज्या गाई पाहणार आहोत त्यामध्ये आपणाला 20 लिटर 25 लिटर 30 लिटर दूध देण्याच्या क्षमता असलेल्या गाई आणि त्यांच्या किमती आज पाहणार आहोत। किमती शक्यतो निगोशिएशन म्हणजेच बार्गेनिंग या ठिकाणी करावं लागतं आपणाला। गाई खरेदी करायला आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक व्यवहाराची पद्धत आहे, त्यामध्ये आपण त्याची किंमत सांगितल्यानंतर त्या ठिकाणी बार्गेनिंग करू शकतो। फिक्स वगैरे काही किंमत नसतात। तर आपल्याला 4 दात 2 दात 6 दात कडदात हवारीला अशा तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या वेताच्या गाई या मार्केटमध्ये उपलब्ध असतात। आपण ज्या गाई पाहत आहोत ही गाय आहे सरासरी 25 लिटर दूध देण्याची क्षमता असलेली गाय। हिची मिल्क कॅपॅसिटी सरासरी 24 ते 25 लिटर आहे। ही गाय कोणत्याही वातावरणामध्ये चालते, म्हणजे तुमच्याकडे 40-45 अंश सेल्सिअस तापमान असेल त्या तापमानाला सुद्धा चालते। ही गाय खरेदी करत असताना आपणाला सडमुख अंगपडी अशी बोली दिली जाते। याची किंमत सरासरी हिची किंमत एक 90 ते 95 हजाराच्या दरम्यान असते। पहिल्या वेताला आहे। ज्या गाईच्या किमती सांगत आहेत त्या सरासरी किमती सांगत आहेत। एखाद्या गाईची फिक्स किंमत वगैरे या ठिकाणी काही नसते। तर या ठिकाणी आपणाला ज्या गाई ABS एचएफच्या हॉस्टन फ्रिजेशन या जातीच्या जास्त गाई या मार्केटमध्ये असतात, कारण त्या दूध देण्याची क्षमता त्यांची चांगली असते। या ठिकाणी ज्या गाई आहेत त्या एचएफच आहेत। यात थोड्याफार कमी टक्क्याच्या गाईसुद्धा आहेत। ही गाय आहे दुसऱ्या वेताची, 4च दात आहे, दुसऱ्या वेताला आहे, परंतु सरासरी दूध देण्याची क्षमता 22 ते 23 लिटर आहे। हिची किंमत सरासरी मार्केट व्हॅल्यूनुसार एक 85 ते 90 हजाराच्या दरम्यान आता सध्या चालू आहे। या ठिकाणी आपणाला आल्यानंतर किंमत नक्कीच 10-21 सांगू शकतात, परंतु आपण बार्गेनिंग केल्यानंतर आपल्याला ती किंमत ठरवता येते। त्याचबरोबर ही गाय दिसत आहे ही सरासरी एक 18 ते 20च्या दरम्यान आहे। हिची सरासरी किंमत 70-75 दरम्यान होऊ शकते। मागे पुढे थोडंफार 1-2 हजाराचं होऊ शकतं। त्याचबरोबर ह्या गाई पाहत असो या ठिकाणी 4 दात गाय आहे। याचबरोबर ही सुद्धा 4 दात आहे। सरासरी एक 70, 75, 80 अशा दरम्यानचे त्यांचा एक मूल्य ठरवू शकतो आपण। मागे पुढे 1-2 हजार रुपयाचं होऊ शकतं। एक माहितीस्तव म्हणून ह्या किंमत सांगितल्या जात आहे। ही सुद्धा पहिल्या वेताची गाय आहे। हिची सरासरी किंमत 70-75 हजाराच्या दरम्यान होऊ शकते। एक 2च दात आहे।
आपण ज्या गायी पाहत आहोत त्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या विक्रीसाठी पाहत आहोत। एक शेतकरी मित्रांना मार्केटचा व्हॅल्यू या ठिकाणी गायींच्या किमती सरासरी अंदाजाने काय चालू आहे हा दाखवण्याचा उद्देश आहे। तसेच उद्या बुधवार आहे, बुधवारसाठी विक्रीसाठी ह्या सर्व गायी एक लोणी खुर्द जनवारे बाजार हा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीपासून एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावर भरत असतो। यामध्ये आपणाला गायी खरेदी केल्यानंतर गायीच्या सडाची अंगाची बोली दिली जाते। आपण गायी खरेदी केल्यानंतर रितसर अशी कृषी उत्पन्न बाजार समितीची आपल्याला पावती मिळत असते। या पावतीच्या आधारे सर्व गायीची ही गॅरंटी मिळत असते। या ठिकाणी आमचे मित्र ज्यांच्या आज या गायी आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी सरासरी मार्केट कसं चालू आहे आता सध्या? मार्केट माल पाऊन आहे, दुधाला मार्केट असल्यामुळे थोडं मार्केट जरा बरं आहे। तर या ठिकाणी आपण किती गाय आणत असता? आता आम्ही 4-5 भाऊ आहे। हां 4-5 भाऊ धरून आमचे गाय राहते 25-26. 25-26 तुम्ही गाय खरेदी केल्यावर काय गॅरंटी देता? सडमुक्का अंग पडी, हां जेवढं दूध मालकाने सांगितलं तेवढं सांगायचं, हा का? घेणाऱ्याचं नशीब पुढं मग काय। गायच्या 20 लिटर 25 लिटरच्या गायची 25-30 लिटर पोहोचत आपल्या दावणीवर गाय भेटू 20 लिटर ते 25 लिटरच्या गायची किंमत काय चालू आहे सध्या मार्केट व्हॅल्यू? 25 लिटरची गाय घेतली तर तुम्हाला 80-90 पतर बसते। 25 प्लस जर घेतली तुम्हाला तो 1-10-1-20 अशी गाय बसते। हो का? हो हो म्हणजे 70-80-85 पर्यंत 20 प्लस आणि 25 प्लस घेतले तर 85-90 असं। तर या ठिकाणी जशी गाय दुधाची पाहतील तशी क्वालिटी पाहतील मग तशी किंमत राहील। शेतकऱ्यांना काय कशी गाय खरेदी केली पाहिजे? शेतकऱ्यांनी तरी 20 प्लसची गाय घ्यायला पाहिजे। 20 प्लस हो 20 तरच परवडतं। तरच परताल खातो ते दूध काढायचं आहे त्यांना बी। हा का? त्यांना बी धारचा विचार करायचा आहे ना। बरोबर त्या आहे। हिशोबाने हा का? तर या ठिकाणी आपल्याकडे कोणत्या जातीच्या गायी जास्त आवडतात? जास्त कोणते शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे? एचएफ जर घेतली हा तर लई चांगली। एचएफ म्हणजे एक तोडच येतो, काय एवढं हे नसतं। हा तर वातावरणानुसार घ्यावं लागतं। वातावरणानुसार एबीएसचा जास्त ठेप ठेवावा लागते। हा हा असं। हा चालेल, धन्यवाद। आपण या ठिकाणी की आपल्या किती गायी आहेत? आता 26 आहे। 26 गायी आणलेल्या आहेत भाऊनी पहा। त्यांनी किमती पण सांगितल्या किंमत आहे आपल्या पैसे। हा ना? काय 30ची 42ची 50ची लाखाची 80-90 असं 1.5 लाखापर्यंत गाय आपल्या पैसे। पहा 70,000पासून तर 1.5 लाखापर्यंत गायी त्यांच्याकडे आहे। हे आपल्या इथून एखाद्या दोन गायीचं एक थोडं माहिती देतात का काय सरासरी किंमत काय होईल? हे पाहिला आलो अशी 2 लाख हा 2 दात काढलो। 2 दात आहे का? हो काय किंमत होईल तिची? त्याची सांगायला 1,25,000 रुपये आहे हा आणि घ्यायला 1,11,000 रुपये। हे पहा। 2च दात आहे, 10 वर्षाचा धड आहे। आणि ही कोणती जर्सी आहे का? ही जर्सी प्युअर जर्सी म्हणजे। हा हो जर्सीची किंमत काय आता सरासरी ही गाय होती? नाही का, आता तिसऱ्यांदा आहे। तिसऱ्या वेताला आहे 2 वेताला तिने 22 लिटर दूध दिले। 22 लिटर हो याची किंमत सांगायला 95,000 रुपये, घ्यायला 85,000। म्हणजे 10-20 हजार रुपये इकडे तिकडे मागं पुढं होतं। होणार ना मग शेतकऱ्यासाठी नाही तर काय। हा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी किंमत सांगितल्यानंतर घाबरण्याचं काही कारण नाही। नाही फक्त या ठिकाणी तुम्ही किंमत ठरवू शकता तुम्हाला। हा मला जेवढ्याला आता ही गाय हा. 85 ला तुम्ही याला 50 ला मागू शकता। काही शेतकरी असे आहेत किंमत ऐकून पळून जातात। नाही पाळायला पाहिजे। या ठिकाणी तुम्ही बार्गेनिंग करू शकता। गाय कमी मागू शकतात ते असलं काय नाही। हा ना चला शेतकरी मित्रांनो तुम्ही किंमत सांगितल्यावर घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, कारण या ठिकाणी बार्गेनिंग होत असतं। तुम्ही किमतीला तुमच्या मनाला वाटत त्या पद्धतीने तुम्ही किंमत ठरवू शकता। या ठिकाणी तुम्हाला एक 14 लिटर दिवसाला 12 लिटर अशासुद्धा गायी या ठिकाणी आलेल्या आहेत। यांच्या काय किमती सरासरी या छोट्या गायी? आता ही गायची किंमत 55,000 रुपये। 55,000 हा, पहा त्याच्यात शेतकरी 5-2 मित्र हजार कमी जास्त होतील याची। ते पहा 5-10 इकडे तिकडे होतं 55,000 हा, किंमत ही गायची सांगितली। किंमत 70,000 आहे। हिची 70,000 हिचं पण मागं पुढं होतं। मागं 2-5 हजार मागं पुढं करणार। पहा जलाल भाई यांनी सगळी आपल्याला रितसर अशी माहिती सुंदर माहिती दिली शेतकऱ्यांना। असं म्हणजे काय होतंय माहिती का, शेतकरी इथं आल्यानंतर किंमत जास्त सांगितली तर पळून जातात, ते व्हायला नाही पाहिजे। पळायला नाही पाहिजे हो। व्यवहार हा व्यवहार करत या करायला ठिकाणी पाहिजे. बार्गेनिंग करा। हा. एक क्वचित शेतकरी असे किंमत ऐकून ऐकून पळून हा पण आता काय नाही
शेतकरी मित्रांनो या माहिती आपल्याला दिलेली आहे या सर धन्यवाद. एक 20 ते 22 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी एक 4 दात गाई, दाताला 4 दात आहे. दूध पहिल्या वेताला 24 ते 25 लिटर दूध देण्याची क्षमता या कालवडमध्ये आहे. त्याची सरासरी किंमत 1,25,000 ते 30,000च्या दरम्यान होऊ शकते. 5-10 हजार रुपये इकडे तिकडे होऊ शकतं, कारण गाई खरेदी करताना एक फिक्स रेट वगैरे नसतो. या ठिकाणी विक्रीसाठी ज्या आलेल्या आहेत त्या गाई आपण पाहत आहोत. सरासरी एक 12-13 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई ते सुद्धा या मार्केटमध्ये येतात. एक 50-55 हजारापर्यंत यांच्या किमती होऊन जातात. पहिल्या वेताचे आहे, 4 दात आहे. या ठिकाणी पाहत असलेली कालवड 4 दात आहे. ही दुसऱ्या वेताचं, तिसऱ्या वेताचं असं आहेत. त्यांच्या किमती सरासरी 60, 65, 70च्या दरम्यान होतात. यांच्या किमती सरासरी 70, 75, 80 अशा पद्धतीने चालतात. असं मार्केट रेट सध्या चालू आहे. आपणाला काही खरेदी केल्यानंतर आपणाला सडाच्या अंगाची बोली नक्की दिली जाते. या ठिकाणी पहिल्या वेताची 4 दात दिसत आहे. सरासरी 18-20 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई या ठिकाणी दिसत आहे. प्युअर याच्या गाई दिसत आहे. या ठिकाणी कमी टक्केवारीच्या म्हणजे एक 45°C ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं त्या ठिकाणी सुद्धा ह्या गाई चालतात. पाहू शकता एक 20 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या यांची किंमत सरासरी 70-75 हजाराच्या दरम्यान असते. शेतकरी मित्रांनो या गाईच्या किमती एक 5-10 हजार रुपये इकडे तिकडे होऊ. सरासरी 25 लिटर दूध मिल्क कॅपॅसिटी असलेली ही गाई आपल्याला पाहत असलेली दिसून येते. शिंगाची आहे. सरासरीची किंमत ही 70-75 हजाराच्या दरम्यान होऊ शकते, कारण तिसऱ्या वेताला आहे म्हणून. दुसऱ्या वेताची गाय आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. 6 दात आहे. हिची दूध देण्याची क्षमता सरासरी 20-22 लिटर आहे. एक 15 दिवसाची कच्ची आहे. दूध देण्याची कॅपॅसिटी ही खऱ्या अर्थाने आपण जो चारा घालू त्याच्यावर असते, परंतु सरासरी गाईची किंमत ही 70-75 हजाराच्या दरम्यान होऊ शकते. या ठिकाणी पाहत असलेला एक चमडं किती पातळ आहे पहा. रेशीमसारखं एक गाईचं चोवरचं चमडं आहे त्या ठिकाणी दिसतंय, चमकतं आहे. तर ही चांगली दूध देण्याची क्षमता असलेली गाय यातून ओळखू येते. या ठिकाणी सरासरी 80-85 हजार रुपये हिचा दर होऊ शकतो. या दूध देण्याची क्षमता 22 ते 24 लिटर आहे. या ठिकाणी एचएफ क्वालिटीच्या गाई आपण ज्या पाहत आहोत त्या अतिशय सुंदर दिसत आहे. दुसऱ्या वेताच्या आहे, काही पहिल्या वेताच्या आहे. यांच्यासुद्धा दूध देण्याची क्षमता ह्या एक 20 लिटर, 22 लिटर, 24 लिटरच्या दरम्यान आहे. त्यामध्ये आपल्याला सडाची अंगाची बोली नक्कीच दिली जाते. शेतकरी मित्रांनो, चांगल्या क्वालिटीच्या शेती करायचं असेल तर आमच्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क करू आमचे संपर्क करू शकता, काही करू शकता. चढमुख